नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सखी आणि तिची आई ह्या दोघीही शुभंकरोतीची प्रार्थना करत असतात आणि दिवसाची सुरुवात करत असतात. आता शुभंकरोतीची प्रार्थना झाल्यानंतर येथे तेजस्विनी जी असते, तेजस्विनी बनून आलेली जी सरकार असते ती सगळ्यांना आरती देते आणि विचारते की कान्हा कुठे गेला. तितक्यात कान्हाही तेथे येतो. तर येथे सरकार सांगत असते की अक्षय तृतीया आहे आणि मी पहिल्यासारखं खूप दानधर्म करायचे. तितक्यात आता विश्वनाथला फोन आलेला असतो, त्याच्या सासऱ्यांचा फोन असतो आणि त्याचे सासरे म्हणत असतात की तुम्हाला आंब्याची पेटी पाठवलेली आहे. तेव्हा आता सखी म्हणते कुणाचा फोन आहे. तेव्हा सखी म्हणते आंब्याची पेटी. आणि मग इथे मनू सांगत असते की अगं माझ्या माहेरी आंब्यांची बाग आहे आणि माझ्या वडिलांनी आंब्याची पेटी पाठवलेली आहे, कारण की अक्षय तृतीया आहे आणि त्यांना समजलं आहे की जी मनस्विनी होते सरकार ती आता नाही आहे या जगात. त्यांनी आता आंब्याची पेटी पाठवलेली आहे. इकडे राजेश सचिन दोघेही एकत्र भेटलेले असतात आणि राजेश येथे किरणला विचारत असतो की राजलक्ष्मी मॅडम आहे आणि इतकं मोठं साम्राज्य आहे त्यांचं, आणि या पाठीमागे त्यांचं वारसदार म्हणून कोण आहे, ही सगळी संपत्ती कोण समजणार. आतापर्यंत तर त्यांच्या पाठीमागे कोणीच नाही असंच मला समजलेलं आहे. आणि मी खरंच हा पर्सनल प्रश्न तुम्हाला विचारत आहे, पण माझाच एक ओळखीचा जोडीदार होता आणि त्यांचीही खूप संपत्ती होती, खूप पैसा पाणी होतं, पण त्यांच्या मागे कोणीच वारसदार नव्हतं, त्या संपत्तीला वारसच कोणी नव्हतं. तर इथे किरण म्हणतो, हो तुम्ही खरंच पर्सनलच प्रश्न विचारला आहे, पण येथे राजलक्ष्मी मॅडमचा वारसदार आहे कुणीतरी, त्यांच्या पाठीमागे हे सांभाळण्यासाठी कुणीतरी आहे आणि हे सगळं तुम्ही का विचारताय. पण मग येथे किरणने काहीच सांगितलेलं नसतं. आता इकडे सरकार जी असते ती म्हणत असते की खरंच प्रत्येक अक्षय तृतीयाला मी मंदिरात जाऊन गरिबांना दानधर्म करायचे आणि वस्त्रदान करायचे, पण आता माझ्याकडे तसं काहीच उरले नाही. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये राहून राहून खरंच आंब्याची चव पण विसरून गेलेले आहे. अक्षय तृतीयाला नेहमी मी आमरसपुरी करायचे आणि सगळं माझ्या लक्षात आहे. सखी म्हणते की आई तुझ्या सगळं काही लक्षात आहे. हो बाळा, माझ्या सगळं काही लक्षात आहे. आमरसपुरी करायचे राघव आणि मी मंदिरात जाऊन गरिबांना दान करायचो, वस्त्रदान करायचो, पण आत्ता तसं नाही. आत्ताही माझ्या मनामध्ये तोच प्रश्न आहे, पण आता माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि राघव जर असते तर आम्ही दोघे जाऊन हे सगळं केलं असतं, पण आता राघव नाही आहे. आणि मग सखी म्हणते अगं आई, तेव्हा आता सरकार सखीकडे पैसे मागते, तेव्हा मात्र येथे गौतम म्हणतो वहिनी तू असं का म्हणतेस. तेव्हा सखी म्हणते आई तू माझ्याकडे पैसे मागितले, हे सगळं काही तुझंच आहे आणि या सगळ्या ह्याच्यावर तुझाच अधिकार आहे. तेव्हा सरकार सांगत असते की खरंच राघव होते ना, त्यावेळी ते मला बरोबर घेऊन जायचे मंदिरात दागिने घालून आणि म्हणायचे माझी बायको किती सुंदर आहे आणि अभिमानाने सांगायचे की ही माझी बायको आहे. आणि खरंच आज या जगामध्ये राघव नाही आहे. तेव्हा सखी म्हणते आई तू नको एवढी काळजी करू, एवढंच नाही हे सगळं तुझंच आहे. बाबा जरी आपल्याकडे आज या जगात नाही आहे. आणि मग इथे राघव म्हणतो तुम्ही इतक्या पॅनिक नका हो, स्वतःला सावरा जरा आणि तुमच्या ज्या इच्छा आहे ना त्या नक्कीच पूर्ण होतील. तुम्ही स्वतःला आता मात्र सरकार नाही आहे या जगामध्ये. तेव्हा आता मग इथे हे मनस्विनी म्हणत असते की आता मला मंदिरात जायचं आहे, त्यासाठी मला पैसे हवे आहे. आता सखीकडे थोडेसे पैसे मागत असते. सखी म्हणते आई थोडेच का, हे सगळं तुझंच आहे आणि हे सगळं माझ्या इथे सरकार आली आणि तू नाही आहे आणि बाबा नव्हते, म्हणून ही सगळी संपत्ती माझ्या नावावर झाली आणि ही सगळी संपत्ती तुम्ही दोघांनी खूप कष्टाने मिळवलेली आहे. तेव्हा आता मनू देखील म्हणते वहिनी खरंच हे सगळं तुमचंच आहे आणि सखीचं हे सगळं तुमचंच आहे. तेव्हा मनू म्हणत असते की आज आनंद होत आहे की ती सरकार ती नालायक बाई आपल्यामध्ये नाही आहे. आणि मग आता ती सांगत असते की तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही करा, मंदिरात जा, दानधर्म करा. आणि मग ठीक आहे, मी जाईल मंदिरामध्ये. आता मात्र सखी म्हणते की नाही आई, आता मात्र हे सगळं तुझं आहे आणि हे सगळं या सगळ्याचा हक्क, अधिकार तुला मिळायलाच हवा. बाळा मला मी फक्त थोडेसे पैसे तुझ्याकडे मागितले आणि तू सगळी संपत्ती माझ्या नावावर करायला तयार झाली. यात मला काहीच नको. खरं तर मला माझ्या सखीचं प्रेम, मला माझी सखी मिळाली हेच मला हवं आहे. माझी ओंजळ
तुझ्यासाठी भरलेली आहे आणि माझं सगळं काही ना हे तुझंच आहे. मला फक्त तुझं सुख हवं आहे. मला इतर काहीच नको आहे. 11 वर्ष तुला भेटले नाही, तुझ्यापासून लांब राहिले आणि आज तुझ्यासमोर आहे, तू माझ्यासमोर आहे. हेच खूप मोठं झालं आहे. हेच देवाने दिलेली माझ्या सगळ्यात मोठी देणगी आहे, असं ती आता म्हणते. कान्हा म्हणतो, खरंच तुम्ही आलात हेच खूप आहे." आणि मग सगळेजण म्हणत असतात की आजच्या याच्यामध्ये मनस्विनीने हा विचार कधीच केला नाही. तुम्ही एक सखीची आई आहात म्हणून हा सगळा विचार करत आहात, सखीच्या सुखाचा विचार करत आहेत. तेव्हा सखी म्हणते, आई आता मी ठरवलेलं आहे की ही सगळी प्रॉपर्टी, हे सगळं हे तुझ्या नावावर करायचं आहे. या सगळ्याची मालकीण तू आहेस. या सगळ्यावर तुझा अधिकार आहे. आणि उद्याच मी वकिलांना बोलावून घेणार आहे आणि सगळे कागदपत्र करणार आहे. ही कामंत कंपनी, हे सगळं घर, हे सगळं ऐश्वर्य, हे सगळं तुझंच आहे आणि या सगळ्यावर फक्त तुझाच अधिकार आहे. हे सगळे बाबा नव्हते आणि म्हणून सरकारच्या ताब्यात जायला नको आणि म्हणून हे सगळं वारसदार म्हणून माझ्या नावावर झालं आहे. पण आज हे सगळं मी तुझ्या नावावर करणार आहे आणि मला या सगळ्यातून मुक्त व्हायचं आहे. या सगळ्या साम्राज्याची महाराणी तू आहे आणि या सगळ्याची मालकीण तू आहे. म्हणून मी आज ठरवलेलं आहे, उद्या मी वकिलांना बोलावून घेणार आहे आणि सगळं कागदपत्र वगैरे हे सगळं उद्या स्टाम्प करून घेणार आणि तुझ्या नावावर करणार आहे. आणि मग येथे सखीला तिची आई म्हणत असते की हे सगळं मला नको आहे, हे सगळं मला का. पण सखी म्हणते, नाही, आता मात्र तुला हे माझं ऐकावंच लागेल आणि हे मी करणार आहे. आणि मला काय, मी आज आहे तर उद्या मी आता माझ्या कानाबरोबर जाणार आहे. आणि मग येथे मनस्विनी म्हणते की ठीक आहे, चालेल. आणि मग कान्हा म्हणतो, हो का नाही, मलाही आवडेल. तेव्हा आता इथे परशुही म्हणत असतो, वहिनी, हे सगळ्याचा अधिकार तुमचाच आहे आणि आम्ही आहोत नाही तुमच्यासोबत. तुम्हाला काही वाटलं तर आम्ही आहेतच तुमच्यासोबत. सगळं कुटुंब तुमच्यासोबत आहे. तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. आता मात्र ही सरकार म्हणत असते की सखी, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे. आत्ता मात्र मी ही संपत्ती माझ्या नावावर तू करत आहे, पण तुला जेव्हा मुलं बाळं होतील ना, तेव्हा ही सगळी संपत्ती मी त्या मुलांच्या नावावर करणार आहे. एवढं प्रॉमिस तू मला करायला हवं. आता मात्र तू मला नाही म्हणायचं नाही. सखीला हसायला येतं आणि सखी म्हणते, आई तू काही पण काय विचार करते आहेस. आई म्हणते, हो नाही, आता मात्र हा विचार करायलाच हवा. तेव्हा कान्हा म्हणतो की बरोबर आहे ना. तेव्हा सखी म्हणते, ठीक आहे आई, तू जसं म्हणशील तसं, पण आता मात्र हे सगळे कागदपत्र तुझ्या नावावर करायचं आहे, ही सगळी संपत्ती तुझ्या नावावर करायचं आहे. आणि मग गौतम म्हणतो, कान्हा तू एवढ्या का विचारात गेला, आत्तापासूनच बाळाचा विचार करायला लागलास की काय. बाळाला काय खाऊ घालायला लागेल, काय भरावं लागेल, बाळाला कुणी भरवायचं, कुणी सांभाळायचं. आता इकडे म्हणू म्हणते, ठीक आहे, आता नका तुम्ही त्यांना काही म्हणू, बाळ जेव्हा येईल ना तेव्हा बघू. आता मात्र जेवायला चला. सगळे जेवणाच्या टेबलवर जातात. इकडे मात्र सरकार म्हणते, अरे वा, आत्ता मात्र सगळी संपत्ती माझ्या नावावर होणार आहे. इकडे राजेश आणि सचिन दोघे मिळाले. सचिन म्हणतो, कळालं का, किरणने तुम्हाला काही सांगितलं का. तेव्हा राजेश सचिनला सांगतो की त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं की या राजलक्ष्मीच्या पाठीमागे त्यांचा वारसदार म्हणून कुणीतरी आहे आणि त्यांनी मला असं नाव वगैरे सांगितलं नाही. आणि इतक्या खोलात जाऊन आपल्याला तरी काय करायचं आहे. सचिन म्हणतो, तुम्ही त्यांना विचारायला हवं होतं ना. आणि मग सचिन खूप जोरात राजेशला विचारतो. तेव्हा राजेश म्हणतो, तुम्हाला काय करायचं आहे, एवढं सगळं विचारून आपल्याला काय करायचं. तेव्हा मात्र इथे का इथे सरकारचा जो माणूस असतो त्याला सचिन भेटतो आणि पैशासाठी त्याला म्हणतो की खूप मोठं पुरावा हाती लागलेला आहे आणि पैसे द्या मग सांगतो. इथे मात्र कान्हा एकटाच विचार करत असतो, ही सरकार जी आहे ती जिवंत आहे, पण ती कुणाच्या द्वारे काम करून घेत आहे. आणि मग आता सखी तेथे आलेली असते. सखी म्हणते, कान्हा काय झालं आहे, तू एवढा का विचारत आहे, तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलेलं आहे, हे गिफ्ट घे. आणि मग एवढा का विचार करतो आहेस, कसला विचार करतो हे सांग मला. तेव्हा सखी म्हणते, तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे, उचक. तेव्हा कान्हा म्हणतो, असं कोणी गिफ्ट देतं का, आत्तापर्यंत पहिलाच माणूस असेल की ज्यांनी मला हे पहिल्यांदा असं गिफ्ट दिलेलं आहे. आता सखीने त्याला कानाला टूथब्रश गिफ्ट केलेलं असतं का. इथे सखी म्हणते, आता मला वाटलं की बाथरूममध्ये गेलं तेव्हा मला तुझा ब्रश तिथे दिसला नाही आणि तू मला माहीतच होतं तू बोटाने ब्रश करत असणार, बोटाने दात घासतो, हे मला काही आवडलेलं नाही, त्यामुळे मी हा ब्रश तुझ्यासाठी गिफ्ट केलेला आहे. आता इथून पुढे या ब्रशना तू दात घासायचे आहे. आणि मग कान्हा म्हणतो, ठीक आहे.
आता सकीने कानासाठी ते गिफ्टमध्ये ब्रश दिलेला असतो. काना हे बघून चकितच झालेला असतो. कानाने हे गिफ्ट बघताच कानाला हसू येतं, की सकीने माझ्यासाठी ब्रश हा गिफ्ट केलेला आहे. सकी म्हणते, की "आता मात्र चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे, तू ते कोलगेट घेतो आणि असं ते बोटावर घेतो आणि बोटाने दात घासतोस. अरे पण मी हे सगळं काही तुला काय सांगत बसले? मी ही काय कृती करत बसले? शी! पण आता मात्र उद्यापासून तू ह्या ब्रशनं दात घासायचे आहे." आणि काना, तुला एक विचारू का? तू एवढा अपसेट का आहे? एवढं तू शांत आहे, काहीतरी विचार करत आहेस. त्या विचार करण्यापाठीमागचं कारण तू मला आता सांग. तेव्हा आता काना विचार करतो, की जर सखीला मी आता सांगितलं, की सरकार जिवंत आहे, तर सखीच्या चेहऱ्यावरचं हसू जाईल. त्यांच्या आईमधला आणि त्यांच्यामधला जो आनंद, जे क्षण ते अनुभवत आहे, ते अनुभवणार नाही. परत डिस्टर्ब होतील. त्यासाठी आताच सखीला सांगायला नको. तेव्हा मात्र सखी म्हणते, आता खूप काही गुंता सुटत चाललेला आहे. आणि मग आता कान्हा म्हणतो, की "सखी मॅडम, तुम्ही मला हे गिफ्ट दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद." आणि मग मंडळ तुमचा आभारी आहे असं म्हणतो आणि तिचे हात पकडतो. तितक्यात आता इथे सखीची बांगडी आता कानाच्या दोऱ्यामध्ये अडकलेली असते. तेव्हा सखी म्हणते, "खरंच हा गुंता नको सोडवायला." तर तेव्हा कान्हा म्हणतो, "जर ही गाठ सुटली तर?" आता सखी म्हणते, "ही गाठ अशीच कायम घट्ट राहावी असंच मला वाटत आहे." आणि मग येथे सखी म्हणत असते, की "आयुष्यभराची ही गाठ बांधली गेलेली आहे, ही अशी सुटणार नाही." असं सखी कान्हाला सांगत असते. हा गुंता आता सोडवायचा नाही. तर कान्हा म्हणतो, की "हा हातातला गुंता आपण सोडवूया का?" तेव्हा येथे सखी म्हणते, "आपल्या लाईफचा गुंता कधी सोडवायचा?" आणि मग येथे कान्हा म्हणतो, की "ठीक आहे, आपण आधी हा गुंता सोडवूया." सखी म्हणते, "ठीक आहे." आता पुढील भागामध्ये सखीने वकील बोलवलेला असतो आणि सगळे स्टाम्प पेपर तयार केलेले असतात. तेव्हा सखी म्हणते, "वकील साहेब, आता मला काहीच ऐकायचं नाही. ही सगळी तेजस्विनी कामत जी आहे ना, ती खरी माझी आई आता आलेली आहे. ती सरकार आता घरातून गेलेली आहे कायमची." आणि तेव्हा वकील साहेब येथे सखीला म्हणतात, की "विचार करा, बघा." आता मात्र येथे तर पुढील भागामध्ये कान्हाला खूप मोठा पुरावा सापडलेला असतो. आता तो भालेराव जो पोलीस असतो त्याचा मोबाईल इथे कानाला सापडलेला असतो. आता त्या मोबाईलमधून सरकारपर्यंत पोहोचण्याचा कानाला मार्ग मिळालेला असतो. आता पुढील भागामध्ये कान्हा सरकारपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आणि त्यासाठी आता चॅनलला कनेक्ट राहा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. आता सगळी प्रॉपर्टी येथे सखीकडून हिसकावून घेणार असते, पण आता कान्हा नक्कीच काहीतरी करणार आहे. त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा.